नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आणि मानसी यांच्या एकमेकींना खानाखुणा सुरू असतात. मानसी ही देवाजवळ दिवा लावत असते आणि त्याच वेळेला मानसीला ही भूमी बघत असते आणि भूमी देखील तिला काहीतरी खुणावत असते. त्याच वेळेला इथे आता मानसीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. हा सगळा ॲक्च्युली मानसीचा आणि भूमीचा रागिनीला पर्दाफाश करण्याचा प्लॅनचं सुरू असतं. त्यावेळेला मग आता समोरून किचनमध्ये रागिनी काहीतरी काम करत असते हे दोघींनाही लक्षात आलेलं असतं. रागिनी ही डब्यांमध्ये काहीतरी चाळवत असते. तेवढ्यात आता मानसीचं लक्ष तिच्याकडे जातं. मानसी ही भूमीला खुणावते की रेडी आहे. त्यामुळे मग आता मानसी ही भूमीला बघते आणि म्हणते की आपण प्लॅन सुरू करूयात असं ती तिला दाखवते. आणि मग आता सुरुवात करायला ती पुढे पुढे चालत येत असते. आणि पुढे चालत येत असताना मानसीच्या हातामध्ये एका वाटीमध्ये तेल असतं. आता मानसी मुद्दामच ते तेल फरशीवर सांडते आणि म्हणते की अरे बापरे, ही तेलाची वाटी तर इथे सांडली, आता काय करू मी? आता ह्या तेलावर जर कोणी चालत आलं तर कोणीतरी घसरून पडेल, म्हणूनच मला आताच हे लगेच मॉपने साफ केलं पाहिजे असं म्हणून ती बाजूला जाते. आणि तेवढ्यातच आता भूमी ही मुद्दामच पारितोषची बोलण्याचं नाटक करत करत खाली येत असते. आणि जेव्हा भूमी ही चालत चालत खाली येते तेव्हा रागिनीचं लक्ष हे भूमीकडे जातं की समोर तेल पडलंय आणि भूमी तिथूनच चालत चालली आहे. म्हणून आता भूमी ही हॅलो पारितोष बोल ना, माझी तब्येत ठीक आहे असं काहीतरी बोलत चाललेली असते. तेवढ्यातच आता रागिनी धावत धावत मागून येते आणि भूमीला धरते आणि म्हणते की अगं भूमी, अगं हे काय करतेस तू? खाली बघ ना, अगं जरा खालून बघून चाल ना, अगं इथे तेल सांडलेलं, तुझा पाय जर याच्यावर पडला असता तर तू घसरली असतीस ना. त्यावेळेला मग आता रागिनी खूपच घाबरलेली असते आणि तिला दमही लागलेला असतो, कारण ती धावत धावत भूमीजवळ आलेली असते. आणि ती म्हणते की कशी गं तू अशी? अगं असं खाली बघताना एक एक पाऊल नीट बघून चाललं पाहिजे, आणि अशा अवस्थेत तू इथे घसरून पडली असतीस तर, असं म्हणून ती खूपच स्वतःच घाबरलेली असते. आता मानसीला आणि भूमीला तिचं हे नवीन रूप पाहून खूपच धक्का बसलेला असतो. आता मानसी ही मॉप घेऊन येते आणि ते पुसत असते, परंतु तिच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्रच सुरू असतं की रागिनी हे काय करते, नक्की ही बदलली आहे की हे सगळं नाटक आहे, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला मग आता रागिनी ही भूमीला म्हणते की तू ये इथे बस आधी. अगं भूमी बाळा, तुला कळत नाही का? अगं तू गरोदर आहेस, 2 जीवांची आहेस तू. अगं अख्खं विश्व तुझ्या पोटात वाढतंय आणि तू असा हलगर्जीपणा कसा करू शकतेस? बस इथे बस, मी तुला पाणी देते, असं म्हणून ती तिला ग्लासमध्ये पाणी ओतते आणि पाणी प्यायला म्हणून सांगते. आणि म्हणते की असं करून नाही चालणार अगं, मला सांग, मी तुला पटकन बाजूला केलं म्हणून तुझ्या पोटाला हादरा तर नाही ना बसला? तू ठीक आहेस ना? तेव्हा भूमी तिला फक्त हो असं म्हणते. नंतर रागिनी स्वतः खूप घाबरलेली असते. ती म्हणते की नाही गं, असं करून नाही चालणार, अशी स्वतःच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणारच नाही, असं ती तिला बोलत असते. त्यावेळेला आता भूमी ही तिच्याकडे बघतच बसते, कारण भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता या सगळ्यामध्ये रागिनी खूप घाबरलेली असते आणि ती स्वतः देखील तिथे जाऊन खाली बसते. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही गं भूमी, नाही, हा त्रास, हा दुःख खूप मोठं असतं, ते मी स्वतः सहन केलं आहे, त्यामुळे मला कोणालाही ते दुःख सहन करून द्यायचं नाही आहे. अगं आपलं मातृत्व गमावणं म्हणजे काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे. जेव्हापासून मी माझ्या अभिजितला गमावलं आहे तेव्हापासून मला या सगळ्या गोष्टींचं मोल कळलं आहे गं, की बाकीच्या गोष्टी काहीच खऱ्या नसतात. फक्त आपलं मातृत्व ते आपल्यापासून हिरावून गेलं की काय हालत होते ही मला माहिती आहे. जेव्हा माझा अभिजित मला सोडून गेला आहे तेव्हापासून माझं आयुष्य माझंच उरलेलं नाही आहे. मला या सगळ्याचा खूप त्रास होतो, म्हणूनच माझ्या पदरी जे दुःख आलं ते पदरी कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं मला वाटतं. म्हणूनच प्लीज आता भूमी, तू मला वचन दे, मला वचन दे की तू असं कधीही वागणार नाही, तू स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घेशील, प्लीज मला वचन दे, असं आता इथे रागिनी तिच्यासमोर हात धरून असते. आणि मानसी आणि भूमी तिच्याकडे बघतच राहतात, कारण रागिनीचं हे नवीनच काही जनुरूप त्यांच्यासमोर आलेलं असतं. तेव्हा मग आता भूमी म्हणत असते की आत्या, तेव्हा ती म्हणते की हो प्लीज तू मला वचन दे, तू स्वतःचा आणि तुझ्या बाळाचा सांभाळ करशील, नीट सांभाळशील सगळं, प्लीज मला वचन दे, असं भूमीकडे ती आता हात मागत असते. त्यावेळेला मग आता रागिनीच्या डोळ्यात मात्र खूप पाणी आलेलं असतं आणि भूमी ही अगदी नाईलाजास्तव रागिनीच्या हातामध्ये हात देते. आणि भूमीने हात दिल्याबरोबर रागिनी ही तिचा हात जवळ घेते आणि तिच्या हाताला मायेने अगदी कुरवाळते.
भूमी ही मानसीकडे बघतच राहिलेली असते की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की थँक्यू, तू मला हे वचन दिलंस. आता ना मी एक काम करते, मी ना तुझ्यासाठी छान अशी खजुरीची खीर बनवते. तुलाही ती खूप आवडेल ना, म्हणूनच मी बनवून आणते आणि या दिवसात ना ती खीर खाल्ली पाहिजे. म्हणजे कसं पौष्टिक सगळं अंगाला लागतं हो की नाही. म्हणून आता रागिनी म्हणते की थांब, तू इथेच बस, हा तुझ्यासाठी मी छान अशी खीर बनवते. असं म्हणून आता रागिनी ही स्वतःच्याच पदराने डोळे पुसते आणि नंतर किचनच्या इकडे धाव घेते. आणि त्याच वेळेला आता रागिनीचं ते रूप पाहिल्यानंतर दोघीजणीही तिच्याकडे बघतच राहतात. आता रागिनी असं वागू शकते याचा तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. रागिनी हे हळूच खाली बघून वगैरे सगळीकडे काळजी घेत निघून गेलेली असते. आता मानसी आणि भूमी दोघींनाही धक्का बसतो. दोघीही एकमेकींकडे बघत असतात. भूमीला मानसी म्हणते की ताई, अगं हे सगळं काय होतं? आई असं वागू शकतात याच्यावर माझा खरंच विश्वासच नाही बसत आहे. नक्की काय हे सगळं? तेव्हा भूमी म्हणते की हो, मलाही समजत नाही आहे की नेमकं हे सगळं काय सुरू आहे ते. नक्की आत्या हे सगळं वागत होत्या की फक्त त्यांचा हा एक दिखावा होता? मला खरंच काही कळत नाही आहे. असं आता इथे भूमी ही आणि मानसी दोघीजणीही विचार करत असतात की नेमकं आत्याच्या मनामध्ये काय सुरू आहे. मनू म्हणते की ताई, मला तरी आत्ता आई जेन्युइन वाटतायत. ते ज्या काही वागतायत ना त्यावरून असंच वाटतंय की त्या खरंच खरं वागतायत. त्यावेळेला मग भूमी म्हणते की नाही म्हणू नाही, मी असं त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. काही झालं तरीही या बाईने एकेकाळी माझं घर असं वाळवीसारखं पोखरलं होतं, परंतु लगेचच मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. काही झालं तरीही या बाईच्या मनामध्ये पुन्हा तेच गेम यायला सुरुवात होऊ शकते, परंतु मी तिच्यावर असा विश्वास ठेवू शकत नाही. कदाचित हे तिचं दुसरं नाटक असू शकतं. कारण आता चांगलं बनून तिला या घरामध्ये शिरायचं असेल. प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असेल म्हणून चांगुलपणाचा आव्हानात असेल. त्यांच्या मनात तेच असेल. म्हणजेच नाटक तेच असणार आहे, परंतु अंक दुसरा. कारण त्यांना असं कळलंय की आता या घरामध्ये चांगुलपणा दाखवल्याशिवाय काहीही होणार नाही. म्हणूनच त्या तसं करत असतील तर त्यामुळे मला सावध राहिलं पाहिजे. मला त्यांच्यावर इतक्यात विश्वास ठेवून चालणार नाही. काही झालं तरी एकेकाळी माझ्या आकाशसाठी आणि माझ्या त्या आमच्या जीवावर उठल्या होत्या. म्हणून माझ्या या सगळ्या गोष्टी मनातून जाणार नाहीत. काही झालं तरी माझं मन या सगळ्यासाठी तयार होत नाही आहे म्हणून आता हे सगळं लक्ष ठेवून केलं पाहिजे. इतक्यातच त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये, असं आता भूमी म्हणत असते. नंतर आकाश हा फ्रेश होत असतो आणि त्याच वेळेला त्याच्यासमोर एक कार्ड असतं. ते कार्ड तो बघतो आणि रागाने आता ते भिरकटवून टाकतो आणि खाली फेकतो. त्याच वेळेला आता आकाश हा तिथे ते फेकून टाकल्यानंतर राजा काका येतो आणि राजा काका म्हणतो की अरे आकाश, काय झालं? अरे हे कार्ड कसलं खाली फेकलंस बाबा तू? तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे बघ तूच कसलं कार्ड आहे ते. या लोकांना हे सुचतं तरी कसं काय माहिती. असं म्हणून आता राजा काका म्हणतो की काय रे बाबा कार्डमध्ये. असं म्हणून आता आकाशचं ते कार्ड असतं ते राजा काका उचलतो आणि ते कार्ड उचलून राजा काका म्हणतो की अरे हे तर व्हॅलेंटाईन्स डेचं आमंत्रण दिलेलं आहे, त्याचं इन्व्हिटेशन कार्ड आहे हे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो तेच तर, म्हणून तर वैतागलो ना मी. म्हणजे अशा दिवसांमध्ये आता या सगळ्या गोष्टींमध्ये हे सेलिब्रेशन करणं असं मला सुचू तरी कसं शकतं. या लोकांना कळत नाही का? घरावर जी काही परिस्थिती आली त्यानंतर आपण या सगळ्याचा असा विचार तरी करू शकतो का? त्यावर आकाशला राजा काका म्हणतो की आकाश, हे बघ, असं बोलू नाही शकत तू. कारण ना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक सण हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो आणि प्रत्येकाला तो जगायला हवासा वाटत असतो. हां, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आलेत ते मी नक्कीच समजू शकतो. आपल्या घरात गेल्या काही दिवसांमध्ये जे काही झालं आहे त्यामुळे. परंतु काय ना आकाश, एखादा दिवस असतो तो आपल्या त्या स्पेशल व्यक्तीसाठी, त्या स्पेशल व्यक्ती जिने आपले आयुष्य सार्थकी लावलं आहे, जिने आपल्या आयुष्याचं कष्टाचं चीज केलं आहे, त्या व्यक्तीसाठी तर आपण एक दिवस काढूच शकतो ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे राजा काका, म्हणजे नक्की तुला काय बोलायचं आहे? तेव्हा राजा काका म्हणतो की हे बघ आकाश, मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे गेले काही दिवस आपल्या घरामध्ये उतार चढाव झालेत, खूप प्रसंग आलेत, परंतु एखादा चांगला दिवस आला जो तू सेलिब्रेट केलास त्याने कुठे काय बिघडणार आहे? उलट त्या एका दिवसाने आलेल्या सगळ्या दुःखद क्षणाची सगळी काही ताण निघून जातो आणि तो एक दिवस आपल्या खूप आनंदाचा लक्षात राहतो. कारण हा दिवस असतो तो म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीसाठी, आपली प्रिय कोणीही असेल त्यासाठी हा दिवस असतो आणि त्यासाठी हा आपण दिवस अगदी आनंदाने सेलिब्रेट करायचा असतो. म्हणूनच मी असं म्हणतोय, जर हा दिवस तू भूमीबरोबर सेलिब्रेट केलास तर कुठे काय बिघडतंय? तिलाही बरंच वाटेल रे. आणि खरंच भूमी ही खूप चांगली आहे आणि तिला हा एखादा दिवस तू दिलास तसं तर खूपच आनंदाचा असेल ना मग.
तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो अरे मला मान्य आहे राजा काका, परंतु आपल्या घरात कळलं ना काय झालंय ते. इतके दिवस घरामध्ये जे काही वाद चालू होते, त्यानंतर अभिजित गेला आणि अभिजित गेल्यानंतर मग हे सगळं आम्ही कसं करू शकतो, हे सेलिब्रेशन वगैरे माझ्या मनातही नाही रे येऊ शकत. म्हणूनच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. म्हणून मीही ते इन्व्हिटेशन कार्ड तसं फेकून दिले. त्यावेळेला आता राजा काकालाही आकाशचं म्हणणं पटत असतं, परंतु आकाश म्हणतो की काय ना राजा काका, तसं तर भूमी आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि तू म्हणतोयस तेही अगदी बरोबर आहे. काय ना भूमीला मी कधीही असे क्षण देऊ शकलेलो नाही आहे. तसं तर आमच्या आयुष्यामध्ये 365 दिवस असतात, ते 365 दिवसही प्रेमाचेच असतात. परंतु एखादा तो दिवस असतो तो अगदी स्पेशल असतो, मला मान्य आहे. आणि तुला माहिती आहे का राजा काका, व्हॅलेंटाईन्स डे हे काय असतं हे मला माहीतच नव्हतं. जेव्हा आमचं पहिल्या लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन्स डे आला होता, माझी मानसिक अवस्था तेव्हा ठीकही नव्हती. नंतर दुसऱ्या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी भूमीची मेमरीज निघून गेली होती. तिला काही लक्षात नव्हतं आमचं लग्न ना आमचं नातं. आणि आत्ताचा हा तिसरा व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि त्यावेळेला आयुष्यात इतकं मोठे चढउतार आलेत, इतकं आयुष्यामध्ये काहीतरी गंभीर प्रसंग आलेत. तेव्हा मग काका म्हणतो की हो आकाश, त्याच प्रसंगासाठी त्यांनाच तर बाजूला ठेवण्यासाठी हे दिवस साजरे करायचे असतात. तू म्हणतोयस 365 दिवस असतात प्रेमाचे, मान्य आहे, परंतु तो एखादा दिवस हा आपल्या त्या एकदम जवळच्या जिवलग व्यक्तीबरोबर सेलिब्रेट केला तर त्या व्यक्तीलाही तेवढंच बरोबर वाटतं ना, तेवढंच चांगलं वाटतं. म्हणूनच मी तुला सांगतोय की मला असं वाटतंय आपण हा दिवस साजरा केला पाहिजे. त्यानंतर मग आता इथे आकाशला तो म्हणत असतो की बाळा आकाश, खरं तर भूमी खूप चांगली आहे आणि भूमीसारखी बायको ही तुझ्या आयुष्यात आली आहे याचं तुला खूप नशीबवान म्हणलं पाहिजे. खरंच खूप नशीबवान आहेस रे बाबा. भूमीसारखी अशी बायको मिळायला खूप भाग्य लागतं. तेव्हा मग राजा काका म्हणतो की हो तू आता या गोष्टीचा विचार कर, कारण मला असंच वाटतंय की या सगळ्या गोष्टी ह्या खूप चांगल्या रीतीने घडल्या गेल्या पाहिजेत आणि भूमीलाही आनंद होईल रे. तिला या अवस्थेमध्ये तिला खूप बरं वाटेल. तेव्हा मग राजा काका, त्याला भूमीची अवस्था आठवते की ती गरोदर आहे. मग तिला स्वतःच्याच मुलाची त्याला आठवण येते की माझाही मुलगा मला सोडून गेलाय आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो की आकाश अरे, अभिजितची खूप आठवण येते रे. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मला अभिजितची आठवण येत नाही. खरंच मला रोज त्याची आठवण येत असते. परंतु काय करू, एका बापाचं मन आहे माझं. किती काही झालं तरीही मला ते दाखवता येत नाही. म्हणूनच मी तुला सांगतोय की आपले हे माणसं असतात ना, आपले जे काही क्षण आहेत ते तू प्लीज जप रे बाबा. आणि भूमीच्या ह्या अवस्थेत तू जर तिला कुठे अशा प्रकारे काहीतरी सरप्राईज वगैरे दिलंस ना, तर त्याचा तिला खूपच आनंद होईल. तिला खूप बरं वाटेल या सगळ्याचं आणि तिच्या मनाला एक वेगळं समाधान वाटेल. आणि अशा दिवसांमध्ये जर हे सगळं काही केलंस ना तू, तर बाईला प्रसन्न वाटतं आणि आपली भूमी ही खुश असेल. तुलाही असंच हवं आहे ना की आपली भूमी नेहमी खुश राहावी. त्यासाठी मी जे सांगतोय ते कर. काहीतरी भूमीला बाहेर जरी घेऊन गेला नाहीस तरी तिच्यासाठी स्पेशल असं सरप्राईज गिफ्ट दे. मला खरंच खूप आनंद होईल या सगळ्याचा जेव्हा तुम्ही आनंदाने हे सगळं सेलिब्रेट कराल. आणि मी सांगतोय की तू आजच्या दिवशी ऑफिसला सुट्टी घे. म्हणजे कसं आहे ना आकाश, भूमीला तू जर तिच्याबरोबर आसपास असाल तर तिला स्पेशल फील वाटेल आणि तिला खूप बरं वाटेल. हे सगळं आकाश तू नक्कीच कर असं मला वाटतंय. अशी सगळी आयडिया आता राजा काका हा आकाशला देतो आणि राजा काकाने ही दिलेली आयडिया पाहून आकाश त्याच्याकडे बघतच राहतो. आकाश म्हणतो की ठीक आहे काका, तू म्हणतोयस ना तसंच मी अगदी करेन. भूमीसाठी मी एखादं छानसं सरप्राईज गिफ्ट मागवतो. ते पाहिल्यानंतर भूमीला खूप आनंद झाला पाहिजे. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की आत्ता कसं म्हणालास, आणि हो सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तुमच्या दोघांचा प्रेमाचा दिवस खूप चांगला साजरा होऊ दे असं काका म्हणतो. त्यावेळेला मग आता पौर्णिमाने हे सगळं नेहमीप्रमाणे चोंबडेपणाने ऐकलेलं असतं आणि हे सगळं ऐकत ती म्हणत असते की म्हणजे अच्छा, हे दोघंजणही असे एकत्र प्रेमाचा दिवस साजरा करणार आहेत आणि आम्हाला मात्र असं दुःखात टाकलेलं आहे. मला कायमची एकटी पाडली आहे असं पौर्णिमा आता मनातच म्हणत असते. रागिनी आता अगदी आवडीने भूमीसाठी खीर बनवत असते आणि ती खीर बनवत असताना त्यातली प्रत्येक एक एक गोष्ट ती अगदी मनापासून टाकत असते आणि रागिनीच्या या सगळ्या हालचालींवर मानसीचं लक्ष असतं. मानसी अगदी वाकून वाकून बघत असते, कारण तिला भूमीने सांगितलेलं असतं आणि भूमीचं वाक्य तिला अगदी आठवत असतं की काही झालं तरीही आत्यावर आपण अशा प्रकारे विश्वास ठेवू शकत नाही. काही ना काहीतरी त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. हे सगळं तिचं वाक्य तिला आठवत असतं आणि मानसी म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी घोळ होऊ शकतो, आपण लक्ष ठेवलं पाहिजे.
म्हणून आता ती लक्ष ठेवत असते. त्यावेळेला रागिनी एक पुडी शोधत असते आणि म्हणते की ती पुडी मी कुठे ठेवली, कुठे बरं ठेवली, असं म्हणून ती शोधत असते. त्याच वेळेला आता ती पुडी एका भांड्याखाली असते आणि ती पुडी ती खोलते आणि त्याच्यात जे काही असतं ते खिरीमध्ये टाकते आणि म्हणते की भूमीसाठी हे खूप चांगलं आहे आणि आता ह्या खिरीत तर टाकलंच पाहिजे. आता मनू म्हणते की ताईच्या कानावर मलाही घातलं पाहिजे आणि तिला काही करून सावध केलं पाहिजे, असं म्हणून आता ती खिरीमध्ये ते घालू लागते. तेवढ्यातच आता भूमी बाजूने येते आणि रागिनीचा येऊन ती पटकन हात धरते आणि रागिनीचा हात धरल्याबरोबर रागिनी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. नेमकं हे सगळं काय चालू आहे ते रागिनीला काहीच कळत नाही आणि भूमी तिच्याकडे अत्यंत रागाने बघत असते. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी, अगं काय झालं? त्यानंतर मग रागिनी ही खूप घाबरलेली असते की भूमी अचानक अशी का आली आहे. तेव्हा भूमी तिच्यावर चिडतच म्हणते की कितीही काही केलं तरीही तुम्ही तुमचा जो काही मूळ स्वभाव आहे तो सोडणार नाही, बरोबर ना? तुम्हाला उघड उघड माझ्यावर सूड उगवता येत नाहीये, म्हणून तुम्ही मुद्दाम हे सगळं मागून करताय ना. म्हणजे माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर तुम्ही उठलेले आहात, म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना, बरोबर ना? माझ्या बाळाच्या जीवावर उठण्यासाठी तुम्ही हे सगळं कटकारस्थान करताय. चांगुलपणाचं ढोंग घेऊन या घरामध्ये शिरलात आणि या घरामध्ये शिरताच तुम्ही तुमच्या या सगळ्या घाणेरड्या गोष्टी पुन्हा चालू केलात. काय तुमच्या हातामध्ये, असं म्हणून तिचा हात बघते आणि त्या हातामध्ये तिच्या लक्षात येतं की केशराच्या काड्या असतात. आता भूमीला केशराच्या काड्या बघून खूप धक्का बसतो आणि मग ती दुसरी पुडी बघते तर त्या पुडीमध्ये देखील पूर्ण केशर असतं. आता भूमीला तिच्या चुकीचा खूप मोठा पश्चाताप झालेला असतो. रागिनी आत्याला तिने उगीचच काहीतरी बोल लावलेला असतो. तेव्हा रागिनीचे डोळे पाणवतात. ती म्हणते की भूमी, अगं हे केशर आहे, केशर. खरं तर आपल्या घरातलं केशर संपलं होतं, म्हणून बाजूच्या ज्या बालावरकर आहेत ना त्यांच्याकडून हे केशर आणलं. त्यांचा मुलगा शेगावला असतो ना, तिथलं ओरिजिनल केशर आहे ते. आणि कसं आहे ना, या दिवसांमध्ये केशर जर तुझ्या पोटामध्ये गेलं ना तर ते तुझ्यासाठी आणि बाळासाठी खूप पौष्टिक आहे अगं. कारण थंडीचे दिवस आहेत आणि पोटात काहीतरी गरम झालं गेलं पाहिजे ना आणि उष्णता निर्माण झाली पाहिजे ना, म्हणूनच हे मी केशर आणून घातलं. मी हट्टानेच त्यांच्याकडून आणलं की या खिरीमध्ये मी ते घालेन आणि तुझ्या पोटात काही ना होईना पौष्टिक तरी जाईल आणि बाळासाठीही ते देखील चांगलं असतं, असं मी ऐकून आहे. म्हणूनच मी हे केशर टाकत होते. बाकी काही विचार माझ्या दुसऱ्या मनामध्ये नव्हता गं. खरंच तुझ्यासाठी मी हे सगळं करत होते. तुझ्या बाळाच्या तुझ्या व्यवस्थित वाढीसाठी हे सगळं मी करत होते. माझ्या मनामध्ये असं कोणत्याही प्रकारचा हेतू नव्हता. त्यावेळेला मग आता मानसी आणि भूमी पुन्हा एकदा तोंडावर पडलेले असतात आणि एकमेकींकडे बघत असतात. आणि त्यावेळेला भूमी म्हणते की सॉरी, मला माफ करा. मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला, माफ करा. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की नाही गं भूमी, यात तुझी काहीच चूक नाही आहे गं. कारण गेले मागचे जे दिवस मी काही वागले ना ते सगळं तुझ्या डोक्यातून जात नाहीये आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये असणार, म्हणूनच तुला असं वाटत असेल की रागिनी आत्या पुन्हा काहीतरी कटकारस्थान करते, पुन्हा तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करते, बरोबर ना? म्हणूनच तुला हे सगळं वाटत असणार. परंतु माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काहीही करत नाहीये. मानसी देखील आता स्वतःच्या सासूकडे बघतच राहिलेली असते आणि रागिनी पुढे म्हणते की भूमी, अगं आकाशला ही खीर नक्की आवडेल. तू एक काम कर, ही खीर आता बनतेच आहे, तू आणि आकाश दोघंजणही मिळून तुमच्या रूममध्ये बसून ही खीर खा, तुम्हा दोघांनाही खूप आवडेल, असं आता रागिनी ही तिला म्हणत असते. आणि मानसीला देखील या सगळ्याचा धक्का बसतो. काय करावं, पुढे काय बोलावं हे सगळं दोघींनाही कळत नसतं. नंतर आता आकाश हा राजा काकाच्या म्हणण्याप्रमाणे तयारीला सुरुवातीला लागलेला असतो आणि मग आकाश आता एका माणसाला फोन लावतो आणि सांगतो की हो, मी सांगितलंय ना ते गिफ्ट अगदी तसंच्या तसं रेडी हवं आहे आणि लवकरच ते गिफ्ट इथे आणा आणि लवकर मला ते हवंय वेळेच्या आधी. त्यानंतर मग आकाश म्हणतो की राजा काका, तू सांगितलं ना तसं केलंय मी हा. तेव्हा मग राजा काका म्हणतो की अगदी मस्त. आता एक काम कर, आता तुला ऑफिसला जायचं नाहीये, त्यामुळे तू पुढच्या गोष्टींचा विचार करू नको. आणखी एक गोष्ट, आता हे सगळं बाजूला जाऊ दे, हे मार्गाला लागलं, परंतु तू या पेपर्सवर अजून सह्या का केलेल्या नाहीयेत? अरे या फाईल्स ज्या आहेत ज्याच्यामधून आपण रागिनीचं नाव आपल्या बँक अकाउंट्समधून आणि प्रोजेक्ट्समधून काढून टाकणार आहोत, तर त्याच्यावर त्या पेपर्सवर तू अजूनही सह्या केलेल्या नाहीयेत. मला माहिती आहे की मानसी आणि अथर्वचं बोलणं तू फेटाळून लावशील, त्यांना तू काही दाद देणार नाहीस, म्हणूनच मी आज स्वतः इथे ह्या फाईल्स घेऊन आलोय तुझ्या साईन घेण्यासाठी. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे राजा काका, थोडे दिवस जाऊ दे ना, मग नंतर आपण बघूया. तेव्हा राजा काका म्हणतो की नाही, थोडे दिवस वगैरे काही नाही, जे काम करायचे ते करावेच लागेल. त्यावेळेला आता रागिनी आलेली असते आणि रागिनी ही आकाशकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता रागिनी आणि भूमी दोघीजणी आलेले असतात आणि मग आता रागिनीला बघून आकाश म्हणतो की आत्या तू. तेव्हा ती म्हणते की हो, अरे आत्या, ते जे काही म्हणतायत ना ते अगदी योग्य आहे आणि तू तेच वाग, जे काही म्हणतायत त्यांचं ऐक प्लीज.
त्यावेळेला मग आता रागिनीने खिरीच्या 2 वाट्या आणलेल्या असतात. त्या वाट्या ती आता तिथे बाजूला ठेवते आणि म्हणते की आकाश बस इथे खाली बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज बस. असं म्हणून ती आता त्याला बसायला सांगते. आणि त्यानंतर मग म्हणते की आकाश, अरे मला माहिती आहे गेले काही दिवसांमध्ये जे काही घडलं आहे त्यामुळे तुझ्या मनामध्ये गिल्ट आहे, परंतु आता या सगळ्यांमध्ये मला काहीही रस राहिलेला नाही. अरे तू ते जसं म्हणतायत ना राजा काका तुझे तसंच कर, कारण मला आता या पैसा सत्ता या सगळ्याची काही गरज नाही आहे. कारण आता आकाश मी माझं सर्वस्व गमावलं आहे रे. मी माझ्या सगळ्या गोष्टी मागे टाकल्यात, कारण मी माझा मुलगा माझा अभिजित गमावला आहे आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं असं दुःख गमावणं माझ्यासाठी काही नसू शकतं. आकाश काहीतरी बोलायला जातो तेव्हा रागिनी म्हणते की थांब आकाश, प्लीज काही बोलू नकोस, प्लीज माझं ऐकून घे. या सगळ्या दिवसांमध्ये मला एक गोष्ट मात्र कळली की आपली नाती ही खूप महत्त्वाची असतात. ती जर आपल्या आयुष्यात नसली तर पैसा काहीही कामाचा नाही. आणि मी माझ्या मुलाला गमावलं आहे, त्यामुळे आता मला या सगळ्यात काही रस नाही. आणि कोणासाठी हे सगळं मी बनवून ठेवू, कोणासाठी करू, माझ्या मागे कोणीच नाही आहे. त्यामुळे आता आकाश एक गोष्ट लक्षात ठेव, हे पेपर्स ती आता राजा काकाकडून घेते आणि राजा काकाकडून घेऊन आकाशकडे देत असते आणि म्हणते की आकाश तू आता या पेपर्सवर अगदी बिनधास्त सह्या कर, कारण तू मला दुखवण्याच्या हेतूने दुसरा कुठलाही विचार करू नकोस. कसं आहे ना आकाश, आपली नाती ही खूप महत्त्वाची आणि तुझ्या या जवळच्या तुझ्या हक्कांच्या माणसांना तू असं चुकवू नकोस किंवा त्यांना असं दुखवू नकोस. एखादा तुझ्या या आत्याने तुला आणि तुझ्या घरच्यांना इतका त्रास दिला आहे ना, तिच्यासाठी तू तुझ्या या हक्काच्या माणसांवर अशा प्रकारे अन्याय करू नकोस आणि तू तुझ्या कर्तव्याला मात्र चुकू नको. हे सगळं तुझं कर्तव्य आहे आणि ते तुझं कर्तव्य तू अगदी व्यवस्थितपणे पार पाड आकाश, असं रागिनी आता आकाशला म्हणत असते. आणि ते बोलत असताना इथे राजा काकाच्या मात्र जराही मनाला पाजर फुटत नसतो, कारण रागिनीचा मनातलं जे काही राग आहे ते त्याचा अजूनही जात नव्हतं. परंतु भूमी मात्र बघत असते. आता रागिनी म्हणते की आकाश, अरे कर सह्या बाळा. तेव्हा मग आकाश आता रागिनीचं ऐकतो आणि सह्या करून टाकतो. आणि त्याच वेळेला आता रागिनी ह्या सह्या केल्यानंतर उठते आणि ती खिरीची वाटी घेते आणि ती खीर ती भूमीला भरवते आणि म्हणते की हे घे भूमी बाळा. आणि भूमी ती खीर खाते आणि राजा काका बघतच राहतो. त्यानंतर मग आता भूमीने खाल्ल्यानंतर ती खीर ती आकाशला देखील खायला देते. आणि त्याच वेळेला रागिनी म्हणते की अहो तुम्हाला खजुराची खीर खूप आवडते, मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येऊ का खीर, आताच मी बनवली आहे. असं म्हणून आता रागिनी ही राजा काकाकडे बघत असते आणि त्याला खीर आणू का असं विचारत असते. आणि त्याच वेळेला राजा काकाचा मात्र मनातला राग काही गेलेला नसतो. रागिनी मात्र अगदी दयावान म्हणजेच रडवेला चेहरा घेऊन त्याच्यासमोर उभी असते, परंतु राजा काकाच्या मनाला पाजर फुटत नाही. सही केलेला फाईल्स तो तिकडून तिच्या तोंडासमोरून घेऊन जातो आणि रागिनीला मात्र तो काहीच बोलत नाही. आणि अशा प्रकारे आता रागिनीसमोर राजा काका निघून गेलेला असतो आणि तो तिच्याशी एक शब्दही बोलायला तयार नसतो. आणि या सगळ्यामुळे आकाशलाही खूप वाईट वाटलेलं असतं की राजा काका आणि आत्या एकमेकांची म्हणजेच त्यांचं पूर्वीसारखं काहीच नातं राहिलेलं नाही आहे. आणि रागिनीला ही मनातून खूप दुःख वाटत असतं की तिने सगळं गमावलं आहे, तिच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही. परंतु तिने जे काही खीर आणलेली असते ती आनंदाने आकाश आणि भूमीजवळ देते आणि त्यांना खाऊन घ्या असं सांगते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पौर्णिमा ही त्या डिलिव्हरी बॉय असतो त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते की एक खोलून दाखव काय आहे त्याच्यात. त्यावेळेला आता त्याच्यामध्ये खूप चांगलं गिफ्ट असतं जे आकाशने भूमीसाठी सांगितलेलं असतं. मग आता ते सगळं करत असताना पौर्णिमा त्याला म्हणते की तू हे त्याच्यामध्ये काढून टाक आणि हे दुसरं त्याच्यात ठेव. त्यावेळेला आता पौर्णिमाने एक दुसरंच काहीतरी ठेवण्यासाठी म्हणून दिलेलं असतं आणि तो डिलिव्हरी बॉय येतो आणि त्याच वेळेला भूमी ते घेते. आणि आकाश हा सगळ्यांसमोर भूमीला म्हणतो की भूमी हे ओपन कर. मग आता सगळेजण भूमीकडे बघतच राहतात. नेमकं त्याच्यामधून काय बाहेर पडेल हे कोणालाही माहीत नसतं. आता आकाश ते उघडायला सांगितल्याबरोबर त्याच्यामध्ये राख असते आणि ती राख पाहिल्यावर भूमीला फार मोठा धक्का बसतो आणि ते बॉक्स भूमी खाली फेकून देते. आणि त्या बॉक्समधली राख पाहिल्यानंतर भूमी ही खूपच आदरते. अशा प्रकारचं काय गिफ्ट आहे जे आकाशने दिले असं त्याला वाटत असतं. तर आता राजा काकालाही या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. अचानक हे सगळं काय आहे याची भीती त्याला वाटत असते. आणि राजा काका मात्र रागिनीकडेच आता चिडून बघत असतो, कारण हे सगळं रागिनीने केलं असेल असं सगळ्यांना वाटत असतं. परंतु हे सगळं कटकारस्थान हे रागिनीने केलेलं नसून हे सगळं कारस्थान हे पौर्णिमेचं आहे. हे सगळ्यांसमोर आता सिद्ध झाल्यानंतर नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.